पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आज आपले चाललो आहे पूर बघायला। इकडे बघा, इकडे पण सगळी म्हणजे सगळे टू झेड शेता भरले बघा। 4-5 शेता इकडे भरून भरले आहे मुकल्यात। आणि या इथे सुका आहे कारण की तिथे जरा भगदाड पडले आणि आपण शेत भरलेले। आपले जाणार आहे शेताकडे, आपला नजारा बघाय। बांध फोडलं, किती खंडी गेले आज ते आपल्याला बघायला जायचं आज। आणि समोरचा व्ह्यू बघू शकता जबरदस्त पाण्याचा। एकदा समोर आता भरला आहे सध्या तरी। आता या जर भरला ना तर कंपनीत पाणी। आणि इथे ट्रक फसलेले आहे। नाही फसलेलं नाही, ट्रक फसलेलं नाही। पण पाऊस असा हा एक आठवडा झाला असेल कंटिन्यू पाऊस चालू आहे। कंटिन्यू पाऊस चालू आहे। फक्त फार दिला तर 1 तास ब्रेक दिला पावसाने, तेवढाच। नाही तर कंटिन्यू रिमझिम झोड पाऊस। तिकडून पूर झाला असेल तर असाच पाऊस चालू है। आणि असं तरी बघिए, मेरे हाथ में फाटका छत्री है और हम जा रहे हैं अभी। हॅलो ए मला कुठे भिजवतोस? चल, कपडे भिजायला सांगितलेलं नाही ते बघू शकता। समनीकडे पाऊस आणि आमचा पाडा गायब झालेला आहे धुक्यांनी पावसाने। आता आम्ही झालं पूर बघायला। बरं बघू किती पूर जोह्यात आहे। आणि मेरे नौजवान आगे जा रहे हैं, 2 लोग शॅड आउट टू। तर मित्रांनो, आता आम्ही येऊन पोचलो आहे आमच्या पाड्यातला हावडा ब्रिज। आणि त्याचा जरा नजारा बघू हावडा ब्रिजच्या। ओ माय गॉड, तिकडून चला, इकडून नका येऊ। बघू शकता आमचा पाड्याचा हावडा ब्रिज। आणि मित्रांनो, पूर आहे पातल इकडे पूर आहे। आणि इकडे बघू शकता ये किचडवाला रस्ता आहे। बघू शकता तिकडं या साईडचा नजारा बघू। हाय म्हणजे थोडक्यापुरती तरी पूर आहे भरमसाठ। चलो आता बघू बरं पूर आहे। भिजू नका नाही तर लई बेकार शिवाय होतील। आणि झोड पाऊस आहे। तर बघा मित्रांनो, इथं होता ते अख्खा बांध फोडलेलं आहे। जो गडदा रचलेला तो फक्त साबूत आहे इथे। ये नजारा साफ हाच बांध मेन होता, म्हणजे अजून फोडला नाही, जास्त टाकला होता म्हणून। आता बाकीचा इकडं सगळा धावून नेलेला आहे। इथला बांध फोडलेला आहे आणि तिकडचा गेले खंड, म्हणजे थोडक्यासाठी वाचलेले आहे। अजून पाऊस नाही पडायला पाहिजे फक्त बस। म्हणजे याच्यात टिकला ना मग नंतर टिकलं असं वाटतंय। चलो आता आपण डायरेक्ट जाऊ घरी। आणि अशा प्रकारे पावसाने पुरी वाट लावलेली आहे। पुरी म्हणजे काय करणार, पाऊसच कंटिन्यू पडायला लागला तर काय करणार। पाऊस जरा थांबून पडला असता ती जरा बसली असती तर काहीतरी झालं असता। पण जेव्हापासून बांधबंदिस्ती केली तेव्हापासून मग त्याच्यानंतर कंटिन्यू जो पाऊस चालू झाला तर काय थांबायचा नाव घेतला नाही। भरमसाठ पाऊस पडतोय, त्याच्यातच सगळी वाट लावून गेली आहे। अजून तर भात लावायचा बाकी आहे। तर बघू काय करतो। तर जर थांबून पडला तर जरा बरं होईल। तर मित्रांनो, दिवस दूसरा तो फिर से हम सुबह 2 मेगापिक्सल का कॅमेरा लेके सुबह उठा है। आणि रात्रीपासून डबल झोड पाऊस पडायला लागला ना। शेतात एकदम कम झाल्यात ना। ओ माय गॉड, तिथं खंड फुटलेलं आहे। तिकडे जातो थोडासा शेताकडे, तिथपर्यंत तुम्ही इथं साईडचा नजारा बघून घ्या। पाठीमागचं तर बघू शकता सगळा झालेला आहे फुल बघू शकता। आणि इकडं पण या साईडचा एक शेत झालेलं आहे। कामात थोडं दाखवतं त्या साईडचा दाखवून। आत्ता तुम्हाला दिसत असेल का इकडं कोपऱ्यात धबधबा झाला, डायरेक्ट खंड फुटले, डायरेक्ट धबधबा झाला। तर तिकडे जाऊन बघण्याचा प्रयत्न करता। पावसाने थैमान, रात्रीचा अख्खा थैमान गाठला आणि अख्खा इकडे शेता वगैरे फुल भरलेले। तर आज आपल्याला जाऊ पूर बघायला ना। या आजच्या पावसात जेवढा नुकसान झालं असेल तेवढा कधीच नुकसान झालेलं नाही असं मला वाटतंय। बघू आता जाऊ पूर बघायला। तिकडे पाण्यात जाऊ नका। नाही मित्रांनो, बघू शकता तिथं आपली एक खंड लोटलेली आहे। आणि भयंकर असा पाऊस पूर आला बघा, अख्ख्या शेता भरलं।
इथं मग खण लोटलेलं. इथं आहे राब पण दिसत नाही. बेकार बेकार पाऊस आला बेकार. इकडे आलो थोडं वरच्या साईडने पण, वरच्या साईडने पण अख्खा भरलेली शेतात. गावात अरे अरे थोडासा पाईप राहिला, पाईप पण धुवून गेला असं मला वाटायला लागलं. चला शेत पण थोडासा राहिला, फक्त वाहन उलटायला. बेकार पाऊस आलेला आहे. बेकार 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 जमला बघ सावकाशा. आणि विहीर पण अख्या खजूर पाणी झालंय. विहीर पण फक्त थोडीशी रेल्वे भरायची. आणि ये बेकार पाऊस पडत झाला. कामावर जाय नका सुट्टी. पूर्व किती आलाय तो धबधबा काय बघत आला आम्ही. तो धबधबा मी आता आला त्या इकडे अख्खा भरला होता. खरं काय अख्खा भरले त्या लाकडीच होता. पाणी कुठून पण जात होता असा जेव्हा अख्खा भरले त्या गावात जे आम्ही तिकडे पूर्व बघायला चाललो आहोत. हां आम्ही इकडं सगळीकडे शेत आता भरलेले आहेत. मग का म्हणजे जी उंचावरची शेत आहेत तिथं सगळी भरले आहेत. पूर भयंकर पूर चालू आहे, भयंकर बेकार. आणि त्या साईडला तो डायरेक्ट धबधबाच झाला आहे. अरे रे 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 बेकार वाट लागले. त्याला पण अक्का भरला तिकडे. उडाला कसं चला सावकाश चला. I hear you been asking about me, where I've been and where I sleep. It's hard to find me if you really want to. Turns past that takes a cool sign. Same podcast, same old blues. आज तो आपला कालचा हावडा ब्रिज. आणि आज पाण्याचा लेवल बघा आता मोरीला लागत आहे वरच्या. खतरनाक म्हणजे खतरनाक पाऊस पडायला लागला आहे. पूर आला आहे. पाऊस तर रात्रीपासून भरमसाठच पडायला लागला आहे. पण आज बघा किती भरमसाठ पूर आहे. आता इकडे आपल्याला बघा शेतात बघायला भेटते. ओ माय गॉड गडगडाला पण लागलेलं आहे. आणि इकडून पण पाणी सगळीकडे आज पाणी पाणी पाणी. आणि बांध आपला वाहून गेलेला असता मी मला वाटतंय असंच वाटतंय. कारण की इकडे अख्खी शेतावून भरले आहेत. रस्त्याला पाणी आहे. आजचा नजारा बघा. आजचा भयंकर म्हणजे
भयंकरच पूर आला आहे. आज तिकडे मी शेताकडे जातच नाही, इथूनच आता फिरतो. जाऊन तिकडे काही फायदाच नाही. मित्रांनी तर पाण्याचा फ्लो एवढा जबरदस्त आहे ना, बेकार. आम्हाला इकडे पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. पाणी पण इतकं भरमसाठ पडायला लागलं ना, रट्ट्याच शेम पडायला लागलं. इतकी मेहा नाकात ते गावात येते बघा. तिथे तुम्हाला पाण्याचा फ्लो समजेल. रात्रीपासून तर पाणी तर भरपूर पडायला लागलं, म्हणजे बेकार म्हणजे खतरनाकच. म्हणजे जो चालू झाला ना पाऊस तेव्हापासून एकदम ब्रेक नाही घेतलेला. आजचा दुसरा दिवस. काल मी थोडासा शूट केला पण तेव्हा पाणी होता, नॉर्मल होता. शेता वगैरे गेलो, बांध फोडले होता. आज तर शेताचा काही कंडिशन बघू शकत नाही. तो बांध जर टिकला तर असेल व्यवस्थित, नाही तर सगळी वाट लागली. नाही जाऊन जर पाऊस उगला तर जाऊन ना फेरी मारायला लागेल आणि बघायला लागेल काय आहे का नाही त्याच. आणि पाऊस तर भरपूर पडायला लागला आहे. सध्या तरी घरातच राहा असंच सांगायला लागेल. आणि बेकार म्हणजे भयंकर परिस्थिती आहे. पाऊस पण इतका खतरनाक पडायला लागला ना, जबरदस्त. तर भेटू अशाच एखाद तोडक्या मोडक्या व्हिडिओमध्ये. तब तक बाय.